साक्री विधानसभा मतदारसंघात धार्मिक उत्सव आणि जलसंपन्नतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला। आमळे येथील श्री कन्हैयालाल महाराज मंदिरात आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या हस्ते काकड आरती संपन्न झाली। तसेच पिंपळनेर आमळी नवीन बसचे उत्साहात स्वागत करण्यात आले। यानंतर काटवाण परिसरातील काबरा खडक आणि मांजरी येथील लाटीपाडा धरण 100% भरल्याने आमदार मंजुळाताई गावित आणि शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले। दोनही धरणं तुडुंब भरल्याने पांझरा नदी प्रवाहित होऊन शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। आगामी रब्बी हंगामांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याने तालुक्यातील बळीराजामध्ये आनंदाचं वातावरण आहे। या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचा शुभ दिवस आषाढी एकादशी आणि अतिशय आपला महाराष्ट्र राज्याचा सर्वांचा अतिशय आजचा हा शुभ दिवस मानला गेलेला आहे। असं आपल्या सगळ्यांचं दैवत आज पांडुरंगांची पंढरपुरी या ठिकाणी असलेली यात्रा आषाढी एकादशीच्या निमित्ताने याचं अतिशय आजचा शुभ दिवस याचं औचित्य साधून आज आपल्या या साक्री तालुक्यात देखील कन्हैयालाल महाराजांची या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्या ठिकाणची महापूजा त्या ठिकाणी होत असते आणि धनेर आमळी या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं आपलं हे कन्हैयालाल महाराजांचं मंदिर आणि या मंदिराची आज जवळपास रात्री 12 वाजेपासूनची त्या ठिकाणची महापूजा, त्याच्यानंतर काकड आरती, पहाटेची आरती, सकाळची आरती अशा या आरतीच्या निमित्ताने आम्ही सर्वजण आज आमळीच्या ठिकाणी सुद्धा आज आपल्या कन्हैयालाल महाराजांचं दर्शन घेऊन त्याच ठिकाणी असलेलं त्याच्याच बाजूला 2 ते 3 किलोमीटरवर असलेलं आपलं काबऱ्या खडक, या काबऱ्या खडकाचं छोटासा प्रकल्प आहे, छोटं धरण आहे। ते धरणाचं देखील गेल्या 8 दिवसापासून आपल्या या पश्चिम पट्ट्यात अतिशय समाधानकारक असा पाऊस झाल्यामुळे पहिल्याच ह्या पावसात अतिशय त्या धरणाचं पूर्ण क्षमतेने आज या ठिकाणी भरलेलं आहे आणि सांडव्यातून सुद्धा पाणी बाहेर जात आहे। अशा पद्धतीने त्या ठिकाणी काबऱ्या खडकचं त्या धरणाचं देखील आज आम्ही या साक्री तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची जलपूजा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि नुकतंच आपल्या या लाटीपाडा धरणाचं देखील याच पश्चिम पट्ट्यातील पांझरा नदीवर असलेलं हे लाटीपाडा धरण हे सुद्धा सांडव्या म्हणजे धरण फुल भरून ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि सांडव्यातून पाणी हे बाहेर पडत आहे आणि त्याचं अगदी आपल्या या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना, जनतेला, सगळ्यांनाच अतिशय आनंद झालेला आहे आणि त्या या लाटीपाड्याचं धरणाचं देखील जलपूजन आम्ही या पिंपळनेर वासी आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व महिला भगिनींच्या वतीने, नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी जलपूजन आज या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं अतिशय या आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि अशाच याच्यात आम्ही या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सर्व जनतेला या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देत आहोत। अतिशय या दोघंही प्रकल्प फार महत्त्वाचे आहेत। पश्चिम पट्ट्यातील दोघं म्हणजे 4ही प्रकल्प फुल भरून अगदी पाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे। लाटीपाडा धरण असेल, काबऱ्या खडक असेल, मालनगावचं धरण असेल, जामखेलीचं धरण असेल, ओव्हरफ्लो झालेलं आहेत। म्हणून आपल्या या जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्व जनता आज या ठिकाणी समाधानी झालेले आहे। याच्यामुळे पूर्ण 12 महिन्याचं पाण्याचं दुष्काळ आपल्या तालुक्याला राहणार नाही अशी ग्वाही आणि असं समाधान आम्हाला या ठिकाणी झालेलं आहे। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.